मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सशर्त परवानगी दिली आहे। आंदोलनकर्त्यांना फ्रीवेने केवळ वडीबंदर जंक्शनपर्यंत वाहन आणण्याची परवानगी असून फक्त जरांगे यांच्या सोबतची 5 वाहने आझाद मैदानात प्रवेश करू शकतील। या मैदानात 7000 स्क्वेअर मीटर क्षेत्र उपलब्ध असून जास्तीत जास्त 5000 आंदोलकांना सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे। आखून दिलेल्या मार्गातूनच मोर्चा काढावा लागणार असून पूर्व परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक अथवा अन्न शिजवणीला बंदी असणार आहे। स्वच्छतेची जबाबदारी आंदोलकांवरच असेल। लहान मुलं, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अटींचं उल्लंघन झाल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरेल। मात्र आझाद मैदानाची क्षमता 5000 एवढीच असल्यानं जर मोठी गर्दी जमली तर संध्याकाळी 6 नंतर गर्दीचं व्यवस्थापन कसं होईल हा प्रश्न निर्माण झालाय। आता सरकार या अडचणींवर कोणता तोडगा काढते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।